शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असं आमिष दाखवून तसेच लोकांना संमोहित करून तिघा जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली जात नाहीये। असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना त्यांच्या काम करणाऱ्या सर्वांना जेरबंद करून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आहे। शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचं आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आलेली आहे। या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामटांचा पर्दाफाश केला आहे। प्रधान यांनी सांगितले की श्रीजी विलय कोऑपरेटिव्ह सोसायटी नितीन कंपनी समोर ठाणे येथे राहणारे सचिन राणे, प्रीती राणे शेअर मार्केटिंग ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी गुंतवणूकदारांना सागर कारडेमार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचं आमिष दाखवले। डिसेंबर 2025 पर्यंत त्यांनी 1246 गुंतवणूकदारांची नोंदणी केली होती, ज्या अंतर्गत एकूण 185 कोटी रुपये गुंतवले होते। प्रीती राणे या लोकांना जाळ्यात उडायच्या आणि पैसे कारवडेकरांच्या खात्यात जमा करायला सांगायच्या। विश्वास संपादन करण्यासाठी कारवडेकरांसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरी केली होती। ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते त्या खात्यातून राणे कुटुंबियांचे नातेवाईक, ज्यात त्याचे आईवडील, भाऊ बहीण यांचा समावेश आहे, यांना कोट्यावधी रुपयांची रक्कम मिळाली आहे आणि या सर्वांना सह आरोपी करावे अशी मागणी या पत्रकार परिषदेअंतर्गत केलेली आहे। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी सचिन राणे, सागर कारवडेकर यांच्याविरुद्ध FIR दाखल केला आहे। सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत। या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे हिच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं समजतंय। या तिघांनाही तात्काळ अटक करण्याची मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे। या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची UWला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका। कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही। त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं। आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो। माझे नाव डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते। माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं। टोटल 1200 लोक इन्व्हॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा। आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत। तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसले आहोत, आणखी कोणी फसायला नको। दुसरी गोष्ट, पोलिसनी लवकरात लवकर ॲक्शन घेतली पाहिजे। जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ॲक्शन अजून झालेलीच नाही आहे, तिच्यावरती केस पण झालेली नाही आहे। तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे, जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्ड लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी, सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल।